कर्मचारी मेला कावळाच येईन. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील, प्रवचनकार आहे कटाळा कवर सांगन काय. मग एक जण म्हणला इकडे हे नोकरीला कुठं होतं म्हणला. तुम्हाला महाराष्ट्र शासनात होता. कावळा शिवणार नाही म्हणला. 100ची नोट ठेवी म्हणला. भात ठेवली ना 100ची नोट. 50 कावळे गोळा झाले. पण कावळ्याने फक्त नोटच नेली. 7 तासात राहिला. आता काय माहिती. मग दादा कोंडकेने फुकट पहिली 100ची नोट काढली का? तेव्हापासूनच काढली. एक ही माणसं मरत नाहीत. मला गोष्ट नाही सांगायची. सरकारनं आणि आईबापाने मुली किती मोठ्या नेऊन ठेवल्या त्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण त्यांच्या वाढदिवसाला इंदुरीकडचं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष ब्यावं नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. ज्यांनी ठेवला असतील त्यांना अनुभव घ्या. जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतोय. आणि जर लग्नाला ठेवलं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आणि ह्या वाढदिवसाला एक ध्यानात ठेवतो महिला मंडळ. आपल्यातली एक स्त्री किती मोठी होऊ शकते हे त्याचं उदाहरण आहे. देव कोणालाही देत नाही काही. कुणी उठणं हे नाही. माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं आहेत. वायरी तुटल्या तरी बोला त्यातच. हो, पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. नाही 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 बाकी मरू द्या. तसे कपडे घालाल तुम्ही. तसे कपडे घालाल तुम्ही. दाढी राखाल तशी. पण ते पुन्हा होणे नाही. काय मध्ये तुमचं. नाही 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 उगाच कोणी उठायचं आणि काहीचं काही बरळायचं त्याला काय किंमत आहे. सचिवानं लिहून द्यायचं आणि यांनी बोलायचं त्याला काय किंमत. तुम्ही तुमच्या त्या माणसांच्याकडे तुम्हाला आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का कागद. खुर्चीवर उठायचं सुरू का. अरे ती ताकदच आतून होती महाराज. आपाप शब्द बाहेर पडायचे. आपाप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती. तर बोला गप बसेपर्यंत टाळी चालत होती. का त्या वक्तृत्वात ताकद होती.